प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप अखेर काँग्रेसमध्ये. शरद पवार येत्या काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. संजय शिरसाट यांच्या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण. भाजपकडून येत्या सोमवारी पहिली यादी जाहीर करण्यात येणार. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचं वेट अँड वॉच धोरण. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. रवींद्र चव्हाणांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. केडीएमसी, ठाणे, उल्हासनगर आणि पनवेलबाबत चर्चा. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचा राज ठाकरेंना मोठा दणका. प्रकाश महाजन आज करणार शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. मुंबईतील जागा वाटपावर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेची महत्त्वाची बैठक. बैठकीला दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. जागा वाटपात स्थान नसल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक महापालिकांमध्ये स्वतंत्र लढणार. वरिष्ठ सूत्रांची माहिती. तर फडणवीस आणि तटकरेंच्या चर्चेनंतर निर्णय झाल्याची माहिती. मीरा भाईंदरमध्ये 50% जागा मागणाऱ्या प्रताप सरनाईकांचं एक पाऊल मागे. भाजप मोठा पक्ष असल्याने अधिक जागा घेतल्यास हरकत नाही. आम्ही युतीसाठी तयार आहोत. प्रताप सरनाईकांचं मोठं विधान. आणि खोपोलीत शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची हत्या. राजकीय वादातून हत्या की अन्य कारणानं याचा पोलिसांकडून तपास सुरू. यानंतर मी सन्मान्य प्रांताध्यक्ष, आमचे विधिमंडळ नेते, माजी मंत्री नसीम खान साहेब, आमचे सेक्रेटरी संदीपजी, मोहनजी, या सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत जगताप यांचं पक्षामध्ये प्रवेश करावा. पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो. तुझे नाव सांगा जरा. तुम्ही जे सहकारी जनता सर्वांनी मंचावरून थोडंसं बाजूला व्हावं. प्रशांतजी यांना विठ्ठलाची प्रतिकृती असलेलं महाराष्ट्राच्या विचारधारेचं पुस्तक कोण होता शिवाजी, या छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारासाठी पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या पुस्तकाची भेट प्रशांत जगतापांना देऊन काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश करण्यात आलेला आहे. प्रशांत जगताप यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उपाध्यक्ष मोहसिनभाई शेख, त्यांचंही स्वागत आहे. हो हो हो. पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर यांचंही स्वागत आहे. युवक कार्याध्यक्ष पुणे शहर दीपक कामटे यांचंही स्वागत आहे. मजहर मनियार उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे. पप्पू शिवाजी घोलप उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे. काशिद सय्यद उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे. हेमंत बदे कार्याध्यक्ष यांचंही स्वागत आहे.
रमीज सय्यद यांचंही स्वागत आहे. या सर्व मंडळींचं काँग्रेसमध्ये मनपूर्वक खूप खूप स्वागत, आपलं खूप खूप अभिनंदन. लढेंगे और ताकत से, लढेंगे और ताकत से. केतन ओरसे यांचंही स्वागत आहे. पुण्यामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तरी निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवली पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केलंय. जळगाव आणि धुळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य महायुतीलाच असेल, त्यानंतर इतर पर्यायांच्या बाबतीत विचार केला जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले, मात्र त्यांना घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे. आमचा समविचारी पक्षाचा आग्रह आहे असा असला तरी सुद्धा आमचा आग्रह असा असणार की ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे. पुण्यात सुद्धा आमचा आग्रह, माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे. आम्हाला समजा जर का काही वाटलंच तर आम्ही जळगावमध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार. दुसऱ्या राष्ट्रवादी सोबत घड्याळावरती म्हणल्यानंतर एकच राष्ट्रवादी असते. तर या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर खासदार संजय राऊतांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे पुरोगामी विचारसरणीचे आहेत, त्याचबरोबर दोन पवार एकत्र येऊन जर भाजपचा पराभव करणार असतील तर आमचा पाठिंबाच आहे असं देखील संजय राऊत म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र लढण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत बोलत होते. तर भविष्यात पक्ष कोणत्या दिशेला जाणार हे पवारच ठरवतील. आमच्या सोबत येणाऱ्यांना सोबत घेऊ असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. शरद पवार यांची एक भूमिका असते, विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेब ठरवू शकतात. मला असं वाटत नाही की विलिनीकरण होईल. मी जे काय पवार साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारसरणीला मी जे काय ओळखतो, ही विलिनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही. मी एकदा पवार साहेबांना प्रश्न विचारला होता सहज एका बैठकीत, तेव्हा त्यांनी हे अशक्य आहे सांगितलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये मुंबईत घेतलं जात नाहीये. जर अजित पवारांचा पक्ष जर तुमच्यासोबत युती केलं मुंबईत नाही, शक्य आहे का? नाही तुम्ही स्वागत करू असं म्हणतात. नाही आम्ही त्यांनी दोन पवार एकत्र येऊन जर भाजपचा पराभव करणार असतील तर म्हणतोय मी. पण ते असंही म्हणतात जर पुण्यामध्ये तुम्ही जर त्यांच्या सोबत गेलात, म्हणजे ठाकरे बंधू जर सोबत आले ती ताकद अजून वाढेल. का असं कोण म्हणतंय? राष्ट्रवादीचे कोणती राष्ट्रवादी? नाही, आमची आता पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांमधलं जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे आणि आम्ही दोघेही कामाला लागलेलो आहोत. जे आमच्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊ, नाही तर आम्ही त्यांच्याशिवाय अजित पवार असतील. नाही, अजित पवार त्यात नाही.